ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आणि माझा 100व्या योग सद्गुरू हिलिंग दरबार आज आहे. त्या निमित्ताने एक लक्षवेधक आनंददायी निवेदन मी तुम्हाला करतो की आभाल वरदाना सुखी समाधानी आनंददायी आरोग्य आयुष्य जगता यावं या उदात्त हेतूने मी कोल्हापूर या ठिकाणी योग, व्यायाम, विज्ञान, अध्यात्म आणि पर्याय उपचार पद्धती याची योग्य ती सांगड घालून योग सद्गुरू हिलिंग दरबारची निर्मिती केली. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज म्हणजे गुरुवार दिनांक 23/5/2024 रोजी आपल्या या निःशुल्क 100व्या दरबाराचं आयोजन आज आपण करत आहे. आपल्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करत आतापर्यंत मी आलेलो आहे. आणि आज हेच मार्गदर्शन सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत मी करणार आहे. त्यानंतर 100व्या दरबाराच्या निमित्त आपल्या सर्व साधकांच्या आरोग्यदायी आनंदी जीवनाचा लाभ प्राप्त व्हावा सर्व साधकांना या हेतूने मी जागतिक परिषदेमध्ये म्हणजे 50वी जागतिक परिषदेत त्या ठिकाणी जे वाढलं ते ध्यान म्हणजे ध्यानातून ध्यानाकडे हे व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. त्याची वेळ आहे दुपारी 4 ते 6. या वेळेत अवश्य या आणि तात्काळ व्याधीमुक्तीचा आनंद घेणारे ध्यानातून ध्यानाकडे हे व्याख्यान ऐका आणि तुमच्या आनंदी जीवनाची आरोग्यदायी आनंदी जीवनाची जगण्याची सुरुवात आत्ताच सुरू करा. त्यानंतर सुदर्शन उपासना होईल संध्याकाळी 6 वाजता आणि प्रसादाचं वाटप होईल. तरी ही संधी सोडू नका. जागतिक मान्यता प्राप्त हे ध्यान तुम्हाला त्या प्रत्येक ध्यानाच्या स्टेप्स, त्याच्या पाठीमागचं विज्ञान, त्याच्या पाठीमागचं अध्यात्म हे सर्व काही तुम्हाला ऐकायला मिळेल आणि तुमच्या नवीन जीवनाची आरोग्यदायी आनंदी जीवनाची सुरुवात आजपासून करा. माझ्या ह्या 100व्या दरबारानिमित्त ही आपल्याला एक मनापासून विनंती. अवश्य या. फक्त माझ्याकडे जागा कमी आहे. तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपली जागा फिक्स करा. धन्यवाद. शुभम भवतो. आज गुरुवार 23 मे 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपल्याला सांगणार आहे. आज वैशाख शुद्ध पौर्णिमा आहे. आज बौद्ध पौर्णिमासुद्धा आहे. रात्री 7:22 पर्यंत ती आहे. कुलधर्म कुलाचार पाळावे. आज विशाख नक्षत्र आहे. आज दिवस त्याज्य आहे. आज पूर्व जयंती आहे आणि आज शिर्डी येथे साईबाबा उत्सव सुद्धा चालू होते. आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो. सकाळी 6:24 ते 7:58 सिद्धी वेळ. दुपारी 12:49 ते 2:13 ही अमृत वेळ आणि दुपारी 2:13 ते 3:58 ही परत अमृत वेळ आहे. राहू काळ आहे सकाळी 1:30 ते 3. या राहू काळामध्ये महत्त्वाची कामं करू नका. चला बघूया आजचं राशी भविष्य. पहिली मेष राशी आहे. अंगीभूत कलेचे मूल्यमापन केले जाईल. आपल्या फायद्यासाठी लहानांशी मैत्री कराल. आज तोडपुजेपणा करणाऱ्या स्वार्थी लोकांच्यात तुम्ही वावराल. सर्वात जवळ असलेला सखा आज आपला गैरफायदा घेऊ शकतो. मित्रपरिवार गोळा कराल. आज दिवस तुमचा आनंदात जाईल. जुन्या कामातून धनलाभ संभवतोय. दुसरी वृषभ रास. व्यावहारिक कुशलता दाखवावी लागेल. व्यापारात चांगला फायदा होऊ शकतो. जोडीदाराशी गप्पा गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवताना थोडी सतर्कता बाळगा. कामातून समाधान शोधा. तिसरी मिथुन रास. कफ विकाराचा त्रास जाणू शकतो. स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. दिवसभर विचारात मग्न राहणार. तुमच्या अनुमानास निश्चिती जे आहे तुमचा अनुमान ते निश्चितीपर्यंत येईल. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. आज गुंतवणुकीस दिवस उत्तम असणार. चौथी कर्क रास. तुमचा गोड बोलण्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. अंगीभूत कलेचे मूल्यमापन केले जाणार. लिखाणास प्रसिद्धी मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तप्रियता दाखवाल. आजपासून आपल्याला आर्थिक नियोजन करून
निर्णय घेण्यात येणार असल्याचे तुम्हाला दिसून येईल. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्हाला लाभ होऊ शकतो. 5वी सिंह रास आहे. तुमच्यातील हुरहुन्नरीपणा दिसून येणार. योग्य ठिकाणी कल्पकता तुम्हाला दाखवावी लागेल. कमिशनमधून मिळणाऱ्या लाभाकडे तुमचं आज लक्ष राहील. परंतु आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर भविष्यात त्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. 6वी कन्या रास. इतरांचा विश्वास संपादन करावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. मनातील चुकीचे विचार बाजूस सारा. नसत्या भांडणात पडू नका. थोडासा त्वचा विकार जाणवू शकतो. तुळशीचा रस जर त्वचा विकार असेल तर तुळशीच्या पाल्याचा रस लावू शकता. 7वी तुळरास. स्मरणशक्तीला चालना दिली जाईल. काही ठिकाणी धूर्तपणा वापरावा लागेल. सगळीकडे बारीक नजर ठेवावी लागेल. तत्परतेने कामं करावी लागतील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. 8वी वृश्चिक रास. गोड बोलून कार्यभाग साधता येऊ शकतो. जवळचे नातेवाईक भेटतील. मित्रपरिवाराबरोबर गप्पात रमाल. उष्णतेचा त्रास संभवतो. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. 9वी धनुरास. काही गोष्टींचे चिंतन करावे. योग्य तर्क वापरावा लागेल. कर्तृत्वाची संधी चालून येईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो. बुद्धिमत्तेची चुणूक दाखवा. 10वी मकर रास. कर्ज प्रकरणे तुर्तास दूर ठेवा. थोरांचा सल्ला घ्या. वरिष्ठांची मर्जी राखा. व्यावसायिक ज्ञान गोळा कराल आणि दिवसभर चंचलता त्याच्यामुळं जाणवेल. आणि 11वी कुंभ रास आहे. कलात्मक दृष्टिकोन ठेवाल. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधाल. नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा दर्शवाल. उदारपणे जास्त आज वागू नका. डोळ्याची निगा राखा. उष्माघात संभवतो. मेडिटेशन करा. 12वी मीन रास. आर्थिक उन्नतीचा विचार कराल. व्यवहारी बुद्धिमत्तेने वागाल. हसत खेळत कामे कराल. काही कामे अकारण रेंगाळतील. घेतलेल्या ज्ञानाचा सदुपयोग आज तुमच्याकडून होऊ शकतो. धन्यवाद. शुभम भवतु.